आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्रिकल रेशो. ओके, ट्रिग्नोमेट्रिकल रेशो. ट्रिग्नोमेट्री ही राईट अँगल ट्रायंगलमध्ये ॲप्लिकेबल असते. तर राईट अँगल ट्रायंगल असं असतं बघा, त्याच्यामध्ये वन अँगल इज 90 डिग्री. ओके, suppose your right angle triangle is ABC, so angle C is theta. Okay, side opposite to 90 degree is called hypotenuse. So this is hypotenuse. Adjacent side of the theta, that is base, and opposite side of the theta is perpendicular. So sin theta is equal to perpendicular upon hypotenuse. So here sin theta is here, so opposite side means perpendicular side is this and hypotenuse is this. Okay, so we say perpendicular means AB upon AC. Okay, now cos theta is base upon hypotenuse. That is BC upon AC. Now third ratio is tan theta. Tan theta is perpendicular upon base. That means AB upon BC. हे तीन रेशो आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून तीन रेशो आहेत साइनचं अपोजिट केल्यानंतर, म्हणजेच cosec theta, that is equal to hypotenuse upon perpendicular. इकडे बघा, साइन परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस आहे, तसं कोसेक हायपोटेनस अपॉन परपेंडिक्युलर आहे. सेम थिंग ए बी अपॉन ए सी आहे, तिकडे येणार ए सी अपॉन ए बी. तसंच कॉस थिटाचा अपोजिट येतो सेक थिटा, दॅट इज बेस अपॉन परपेंडिक्युलर, बेस अपॉन हायपो, दॅट इज no base upon hypo is the cosec, sec is hypo upon base. म्हणजेच कॉसच्या उलट येते ए सी अपॉन बी सी. आता कॉट थिटा म्हणजे टॅनच्या उलट होतं, बेस अपॉन परपेंडिक्युलर, म्हणजे बी सी अपॉन ए बी. तर हे 6 टाइप्स रेशो असतात ट्रिग्नोमेट्रीमध्ये. ओके, आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज दिस इज अवर डायग्राम. A, B and C. This B is 90 degree. Okay, now this is angle C. आता आपल्याला विचारले की अँगल सी चे ट्रिग्नोमेट्रिकल रेशो लिहा. सो राईट डाउन द रेशोज ऑफ ऑल ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज ऑफ अँगल सी. ओके, सो साइन सी, अगेन फॉर्म्युला perpendicular upon hypo. Now see, this is C. C ची perpendicular आहे AB, म्हणजे अपोजिट साइड असते ती परपेंडिक्युलर असते, आणि हायपोटेनस आहे AC. ओके, cos C, बेस अपॉन हायपो, बेस अपॉन हायपोटेनस. आता सी चा बेस असेल तो त्याला कनेक्टेड लाईन असते हायपोटेनस सोडून, जी त्याला म्हणतात बेस. दॅट मीन्स बी सी इज बेस हिअर, बी सी अपॉन ए सी.
Now tan C perpendicular upon base. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहित चला म्हणजे फॉर्म्युला आपोआप पाठ होतो. तो AB अपॉन BC. Now cosec theta, hypotenuse upon perpendicular, AC upon AB, sec theta, hypotenuse upon base. तर हा येणार AC अपॉन BC आणि cot theta, base upon perpendicular, that is BC upon AB. अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही ट्रायंगलचे रेशोज लिहिता आले पाहिजेत. ओके, आता आपण एक एक्झाम्पल घेऊया जिथे व्हॅल्यूज दिलेले आहेत. असं एक्झाम्पल घेऊया. ओके, साइन A इज इक्वल टू 5/13. Sin A is equal to 5/13. Find all trigonometrical ratios of angle A. Okay. Now you draw a diagram. आपण एक डायग्राम काढायची. राईट अँगल ट्रायंगल. ओके, हा 90 डिग्री आहे. इकडे A नाव द्या, बरोबर. B आणि हा C आहे. आता साइन A, साइनचा फॉर्म्युला काय आहे? परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस. ओके, हा A अँगल आहे बघा, याची परपेंडिक्युलर ही आहे. परपेंडिक्युलर दिलेली आपल्याला 5 आणि हायपोटेनस इज 30. इथे आपल्याला पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे. पायथागोरस थेरम काय बघा, याच्यामध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, पायथागोरस थेरम. ओके, AC दिलेली आपल्याला 13 स्क्वेअर, AB नाही दिलेली आणि BC दिलेली आहे 5 स्क्वेअर. 13 स्क्वेअर आहे 169 इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस 25. Transfer this 25 in this side, so it will become a minus, that is AB square. 144 is equal to AB square. AB square ची किंमत 144 आहे म्हणून AB is equal to येणार 12, कारण 144 हा 12 चा स्क्वेअर आहे. AB 12 मिळाला. आता तुम्ही सगळे रेशोज लिहू शकता. ओके, cos A, cosचा फॉर्म्युला आहे बेस अपॉन हायपोटेनस. ओके, बेस आहे BA अपॉन AC. ओके, सो BA इज 12 अपॉन 13. नाउ tan A, टॅनचा फॉर्म्युला असतो परपेंडिक्युलर अपॉन बेस. बघा इकडे परपेंडिक्युलर आहे 5 आणि बेस आहे 12. त्याचप्रमाणे आपल्याला कोसेक A, कोसेक साइनच्या उलटं असतं म्हणजे हायपोटेनस अपॉन परपेंडिक्युलर, हायपो अपॉन परपेंडिक्युलर, that is equal to 13 upon 5. Sec hypo upon base असतं, hypotenuse upon base, that means 13 upon 12. आणि cot A, sec A, cot A, सगळं A चं काढतोय आपण. ओके, तो cot A असतो आपला बेस अपॉन परपेंडिक्युलर. सो हा येईल 12 upon 5. तर अशा प्रकारे आपण
दिलेल्या व्हॅल्यूजवरून सगळे ट्रिग्नोमेट्रिकल रेशो काढू शकतो. ओके, आता आपण पुढचा एक्झाम्पल घेऊया. काही एक्झाम्पलमध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स दिलेल्या असतात. आता बघा, साइन थीटा इज इक्वल टू पी अपॉन क्यू, हे एक एक्झाम्पल आहे. पी अपॉन क्यू. ओके, फाइंड कॉस थीटा प्लस साइन थीटा in terms of P and Q. ओके, इथेही आपल्याला एक डायग्राम काढावा लागेल. हे बघा, इकडे ए, पी आणि सी नाव देऊ. हा 90 डिग्रीचा आहे, याला आपण थीटा म्हणू. साइन थीटा दिलेला आहे म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस, म्हणजे ही आहे परपेंडिक्युलर आणि ही आहे हायपोटेनस. ओके, साइन थीटा इज इक्वल टू परपेंडिक्युलर अपॉन हायपो, दॅट इज इक्वल टू पी अपॉन क्यू, म्हणजे परपेंडिक्युलर आहे पी आणि हायपोटेनस आहे क्यू. आता आपल्याला राहिलेली साईड काढायची आहे, म्हणजे बी सी काढायची आहे पायथागोरस थेरमने. सो ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए सी म्हणजे क्यू, दॅट इज क्यू स्क्वेअर. ए बी म्हणजे पी, पी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. सो क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. आता बी सी काढायची असेल तर आपल्याला दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. हे येणार स्क्वेअर रूटमध्ये क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर. ओके, तर आपल्याला साइन थीटा प्लस कॉस थीटा काढायचं आहे. ओके, कॉस थीटा प्लस साइन थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे, फक्त कॉस थीटाची व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला. तर कॉस थीटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेनस. बेस आहे आपला रूट क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर. हे बघा, ही आली रूट क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर, हा बेस आहे. ओके, अपॉन हायपोटेनस आहे क्यू. आता आपण इकडे काढूया कॉस थीटा प्लस साइन थीटा. कॉस थीटा दिलेले आपल्याकडे अंडर रूट क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर अपॉन क्यू प्लस पी अपॉन क्यू. बेस सेम आहे म्हणून आपण काय एकदाच लिहू शकतो. क्यू इकडे येईल पी इंटू क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर. तर हे आलं तुमचं कॉस थीटा प्लस साइन थीटा इन टर्म्स ऑफ पी अँड क्यू. ओके, आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. वेगवेगळ्या फिगर दिलेले असतात, वेगवेगळे व्हॅल्यूज दिलेले असतात, त्याप्रमाणे आपण हे सर्व काढू शकतो. ओके, एखादं एक्झाम्पल असं असतं बघा, 3 sin A इज इक्वल टू 4 cos A. फाइंड sin A cos A. फाइंड sin A cos A आणि tan square A minus x square A. ओके, आता हे बघा काय दिलेले आपल्याला,
3 sin A इज इक्वल टू 4 cos A. आपण हे 3 इकडे नेऊ आणि cos A इकडे आणू, तर इकडे काय होईल, sin A अपॉन cos A इज इक्वल टू 4 अपॉन 3. आणि sin अपॉन cos म्हणजे असतं tan A. sin A अपॉन cos A म्हणजे काय असतं, tan A. tan A इज इक्वल टू 4 अपॉन 3. आणि टॅनचा फॉर्म्युला काय माहिती आहे तुम्हाला, परपेंडिक्युलर अपॉन बेस आहे, दॅट इज 4/3. तर आपण एक डायग्राम काढूया. हा ए आहे आपला, हा 90 डिग्री आहे. टॅन ए दिलेले आहे, म्हणजे परपेंडिक्युलर ही आहे ती दिलेली आहे 4, बेस हा आहे तो दिलेला आहे 3, 4 आणि 5 हे पायथागोरस ट्रिपलेट आहे, म्हणजे आपला हायपोटेनस येणार आहे 5. येत नसेल तर तुम्ही पायथागोरस थेरमने काढू शकता. ओके, आता आपल्याला विचारलेले आहे साइन थीटा. साइन थीटा म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस, तो येणार आहे बघा साइन थीटा म्हणजे साइन ए. ओके, साइन ए इज इक्वल टू 4 अपॉन 5. ओके, तर आपण थोडं cos A बेस अपॉन हायपोटेनस, बेस आहे 3/5. ओके, अशा प्रकारे आपण हे सॉल्व करू शकतो. ओके.